नमस्कार, जय महाराष्ट्र. मी रोहित आशवून आपलं सर्वांचं स्वागत आहे. वेलकम टू महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवरती. सर्वांना विनंती आहे की आपलं जे यूट्यूब चॅनल आहे वेलकम टू महाराष्ट्र याला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट या तिन्ही गोष्टी करायच्या आहेत आणि बाजूला दिलेला जो बेल आयकॉन आहे त्याला प्रेस सुद्धा करायचा आहे. धन्यवाद. मी जागाच आहे. शिवाने निर्वाळा दिला. तुम्ही बोला, मी ऐकतोय. थंडी वाजती म्हणून अंगावर घेतलं होतं. तुमचं म्हणणं मला पटलं आहे. माणूस मेल्यावरही त्याला जळानं की मिळू नये हा शिवाचा प्रश्न ऐकून गणू थोडा वेळ गप्प झाला. एवढ्यात हिंदूराव व मल्हारी आला. हिंदूरावाने बसता बसता विचारले, कशाबद्दल विचार चालला आहे? गणू म्हणाला, मगाशी नदीकडे एक मड जळत होतं, ते आम्ही पाहिलं. त्याचा एक पाय जाळाच्या बाहेर आला होता. त्याला जाळायसाठी लाकडं भरपूर नव्हती, त्याबद्दल आम्ही बोलत होतो. आता शिवा म्हणतोय त्याला भरपूर लाकडं का मिळू नयेत? हिंदूराव म्हणाला, गणू, जगात माणसं दोन प्रकारची आहेत. त्यातील एक जन्मभर काबाड कष्ट करून उपासमारीने जर्जर होऊन मरणारे व मरणानंतरही ज्यांना जळायला भरपूर जळणं मिळत नाही ते, आणि ज्यांना ऊन पाऊस थंडी वारा काहीच ठाऊक नसतं, त्यांच्या पोटातलं पाणीसुद्धा हलत नाही, ते आयतं बसून खातात आणि मरणानंतर कापराच्या ढिगात जळतात, ते दुसरे. एक धनी धनवान म्हणून सुखात जगतो आणि कापरात जळतो. तो एक चाकर दरिद्री म्हणून दुःखात जगतो आणि शेवटी जळणाशिवाय जळतो. ज्या मुठभर हातात सर्व जमीन हे मालक आहेत, तर कोटमाप लोकांच्या मालकीचं काहीच नाही, फक्त खुरप आणि दोरी एवढंच त्यांचं आहे. आणि अशाच लोकांना जाळण्यासाठी जळणं मिळत नाही. असं असूनही काही लोक त्या शेतकऱ्यांची शेतकरी राजा जग पोसणारा म्हणून काव्यबाजपणाचं तारीफ करतात. काय करू नये? गणू म्हणाला, खरं तसं आहे, म्हणून त्याची तारीफ करावी लागते. गणू, माझं म्हणणं तुला लक्षात आलं की नाही? हिंदूराव म्हणाला, ज्याप्रमाणे काही लोक चंदनाच्या तोंडानं तारीफ करतात पण हातानं त्याला सहानेपर घासून त्याचा रेंदा पाडतात, त्याचप्रमाणे हे शेतकऱ्याची तोंडानं तारीफ करतात पण आपल्या फायद्यासाठी त्याला जमिनीवर घासून राबवून त्याचा रेंदा पाडतात. म्हणून त्याची तारीफ मला कबूल नाही. मी म्हणतो तो शेतकरी राबेल, त्याची शेती झाली पाहिजे, नुसती तारीफ नको. शिवाय जसा आंब्याच्या झाडावर जांभळीचा बागोळा लादला जातो, त्याचप्रमाणे आज शेतकऱ्यांच्या पाठीवर आयत खाऊनचं पोट लादलं गेलेलं आहे. कुणी? शिवाने खुलासा विचारला. हिंदूराव म्हणाला, आमच्या राजकर्त्यांनी. म्हणून आम्ही त्यांच्याशी लढतलं पाहिजे, ते बदललं पाहिजे, तरच शेतकऱ्यांना त्यांच्या शेतकऱ्यांच्या पाठीवरची पोट गळून पडतील. आणि गणू म्हणाला, मग कुणाचाच पाय बाहेर येणार नाही, असे म्हणून तो मोठ्याने हसू लागला. हिंदूराव पुढे म्हणाला, त्यासाठी आम्हाला रामराज्य स्थापन करायचं आहे. गावाचा सर्व कारभार गाव करील. तिथं रावाचं काय चालणार नाही. तिथं गरीब श्रीमंत हा भेदभाव चालणार नाही. कोणी कोणाचं धनी राहणार नाही आणि कोणी चाकरही राहणार नाही. आणि यासाठी आम्ही बंड केला आहे. यावेळी पहाट झाली होती. गावात कोंबडे आरवत होते. हिंदूराव बोलत होता, आम्ही का लढावं हे आम्हाला समजलं आहे. कदाचित कसं लढावं हे समजलं नसेल, पण आम्ही करतो ते चूक करतो असं मात्र मी कधीच म्हणणार नाही, कारण पूर्वीही पुष्कळ बंड होऊन गेले. सत्तावानानं बंड झालं ते शेवटी फसलं, परंतु त्या बंडाने जे मरण पावले ते अमर झाले. उमाजींनी बंड केलं तेही फसलं, पण त्या बहादूर रामोशाच्या मर्दपणाला सर्वच मानतात. म्हणून आमची बहादुरी वाया जाणार नाही. आमची लढाई कधीच थांबणार नाही. जोपर्यंत जगामध्ये एक जरी मनुष्य उपाशी राहील तोपर्यंत ही लढाई चालूच असणार. त्याने वर मान करून आकाशाकडे पाहिले. आकाश लाल झाले होते. रात्र वितळून मागे सरकत होती. पक्ष्यांची किलबिल सुरू झाली होती. शेजारच्या मळ्यात बैलांच्या गळ्यातील चाळ वाजू लागली होती, कारण रोजच्या कामासाठी त्या तयार होऊन उभे झाले होते.
शेतकरी वैरण तोडून जनावरांना घालीत होता. हिंदूराव उभा राहिला. त्याने बंदूक नीट केली, काडतुसाची माळ सरकून नीट बसवली आणि दूर वाटेकडे पाहत तो म्हणाला, उजाडलं गणू. मल्हारी, मी जातो. आपापली सारी कामं नीट पार पाडा, हुशार असा. असे म्हणून त्याने सर्वांचा निरोप घेतला आणि तो वाटेला लागला. तो अंधारात दूर जाईपर्यंत गणू व मल्हारी त्याच्याकडे पाहत होते. त्याच्या पावलांचा आवाज येत होता. तो दूर जाईपर्यंत कोणी कोणाशी बोलले नाही. त्यांना सर्व काही सुने सुने वाटू लागले. तो किती दूर व कोणीकडे गेला हे कोणालाच कळले नाही. त्याच्या वाटेकडची आपली नजर फिरवून गणूने विचारले, केव्हा येणार? परवा, मल्हारीने उत्तर दिले. हिंदूराव गेल्यानंतर त्यांनी थोडी झोप घेतली आणि सूर्य उगवायच्या आत उठून ते पुन्हा आपल्या कामाला लागले आणि आपली कार्य उरकून ते बरोबर न्याहारीच्या वेळात गावात शिरले. त्यावेळी गणू, मल्हारी आणि 3 इसम असे 5 बेगुमान कृष्णाजीच्या घराकडे जात होते. नुकतेच रानात निघालेले शेतकरी, गुराखी व शेतकरी स्त्रिया आपापल्या दारात उभ्या राहून त्यांच्याकडे पाहत होत्या. गणूपेक्षा थोडाच उंच असलेला मल्हारी सर्वांच्या मागे होता. त्याची भरपूर रुंद छाती व तिच्यावर आवळून बसवलेली काडतुसांची माळ, खांद्यावरची बंदूक, सर्व काही और दिसत होते. लोक मल्हारीच्या छातीकडे व गणूच्या मिशांकडे आळीपाळीने पाहत होते आणि समोरच्या माणसाला खून करून सांगत होते, कसं काय आहे की नाही बहादरगडे? कृष्णाजी नुकताच न्याहारी करून उठला होता. तोच हे 5 लोक सोप्यात हजर झाले. सोप्यात जाताच त्यांनी कृष्णाजीला रामराम केले. त्यांना पाहून कृष्णाजीची व राधाबाईची पाचावर धारण बसली. मंगलाही विचार करू लागली. राधाबाई निरनिराळे तर्क कुतर्क बांधू लागली. तिला वाटू लागले हे हिंदूरावाचे लोक असावेत आणि आपला हंबीर नागोजीचा मित्र आहे हे त्यांना समजले असावे आणि त्याला मारण्यासाठी हे लोक आले असावेत. नसेल कशावरून? आता हे काय करणार? पुन्हा तिने आपल्या मनात धीर दिला. येऊ देत, हंबीर तरी कुठं आहे घरी, आपण सांगू काहीतरी. परंतु हे लोक तर खुशाल सोप्यात बसल्याचा विचार करत आहेत. ती पुटपटली, अरे हंबीर, तू काही बरं केलं नाहीस ना? आणि तोच विचार कृष्णाजींच्या डोक्यात घोळत होता. तोही म्हणत होता, आज 8 दिवस झाले हिंदूराव आला नाही. त्या अर्थी त्याला नक्कीच समजलं असावं की हंबीर नागोजीचा पक्षपाती आहे. म्हणून त्यानं मळीला येण्याचं बंद करून आज ही माणसं पाठवली आहेत. आता आपण काय सांगावं? असा विचार करत त्याने त्यांना बसायला टाकले आणि शेतकरी रिवाजाप्रमाणे मंगलाने पाण्याचे तांबे आणून त्यांच्यापुढे ठेवले. थोड्या वेळाने कृष्णाजीने हळूच प्रश्न केला, काय यानं केलं होतं? तुमच्या घरी पाहुणे म्हणून आलो आहोत, गणूने पोक्त आणि मुरब्बी थाटात सांगितले. पाहुणे? कृष्णाजी म्हणाला, माझ्या लक्षात आलं नाही. गणू म्हणाला, पाहुणे म्हणजे तुमच्या घरी तुमची मुलगी आहे असं आम्हाला कळलं आहे आणि तिला मागणी घालण्याकरता आम्ही आलो आहोत. काय मल्हारी, असंच ना? त्याने मल्हारीचाही पाठिंबा देत म्हणाला. हेही कृष्णाजीस दाखवून दिले. हे ऐकून पुन्हा घरात गडबड सुरू झाली. मंगलाही आश्चर्यचकित होऊन ऐकत होती. राधाबाईची तर कंबरच बसली. कृष्णाजी म्हणाला, ठीक आहे, मग कसं करावं म्हणता ते सांगा. मल्हारी म्हणाला, तुमच्या आळीतील माणसं बोलवा, तुमचे भाऊबंद बोलवा आणि रीतशीर ठरवून टाकून देऊया. परंतु शिवा म्हणाला, मुलगी द्यायची का नाही ते आधी ठरवा आणि ते ठरल्यानंतर बाकीचं ठरवावं. गणू म्हणाला, ते कशाला आधी ठरायचं? मुलगी द्यायची नाही तर काय पेवात लिपानं घालून ठेवायची आहे का? ते काही नाही पाटील, तुम्ही तुमची भावकी बोलवा. नंतर राधाबाई बाहेर आली आणि लोक भराभरा सोप्यात जमू लागले. राधाबाईला वाटत होते आपल्या घरी आलेले पाहुणे कसले का असेनात, आज ते पाहुणे म्हणून आले आहेत, तेव्हा आपण तरी हात दाखवून अवलक्षण करून घ्यावा. देजात सोयरीक मोडता येते. लावलेल्या हळदी धुवून लग्ने मोडली आहेतच ना. शिवाय आपल्या घरी मुलगी आहे म्हणून हे लोक आले आहेत, तेव्हा काय होते ते तरी पाहावे. कृष्णाजीच्या मनात हाच विचार सुरू होता. गावातील पंच मोठे मोठे बोलके ग्रस्त येत होते. नारूमामा येऊन आपले खुटवे
कमरेबरोबर धोतराने बांधून ठाण मांडून बसला होता, तर त्याच्या समोरच्या खांबाला बहिरू टेकून बसला होता. त्याने मल्हारीच्या धिप्पाड देहावर आपली नजर लावली होती. तो त्याच्या शरीराचे बारीक नजरेने जणू निरीक्षणच करत होता. तो क्षणभर त्याच्या प्रचंड मांड्या न्याहाळीत होता, तर क्षणभर त्याच्या विशाल छातीचे मोजमाप करीत होता आणि लगेच त्याची रुंद गर्दन पाहत होता. त्याने हळूच आपल्याच हाताने आपली बगड्यासारखी मान गपचूप चाचपून बघितली. नाक मुरडले तर मल्हारीचा चेहरा पाहिला. त्याचे चिंचोळे नाक या केसाळ भुवया पाहत होता. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंदाने मिश्रण खेळत होते. मंगलाला मागणे आपल्या आल्याची वार्ता गावभर पसरली होती. लोक कृष्णाजीच्या घराकडे येत होते. आजीच्या नात्याच्या, म्हातारीच्या, भावजयाच्या नात्याच्या, तरुण स्त्रियांच्या घरात एकच गर्दी सोडली होती. मंगलाच्या मैत्रिणी आपल्याच लवकरच करतील, मांडवात येतील, मिरवण्यासाठी संधी लाभणार असा विचार करत होत्या व दंग होत्या. एक शेतकरी मोठ्याने म्हणाला, बोला बरं, झटपट 4 गोष्टी बोलून मिटून टाका आणि मोकळे व्हा. बहिरूने ह्या इसमाकडे डोळे वटारून पाहिलं. विचारलं, झटपट का? इथं काय पंगत पडली आहे वय? तवा म्हणा पुंडलिक आणि करा सुरू. हे लग्नाचं काम आहे, हे असं होणार तसंच होणार. नंतर तो गणूकडे वळून म्हणाला, बोला मंडळी, आम्ही आपली मुलगी कुणाच्या दारात देणार? त्याचं नाव काय? त्याच्या जमिनीचं खातं किती रुपयाचं आहे ते सांगा, आणि आमचं म्हणजे कृष्णाजीचंही पहा, आणि नवऱ्याचं वय काय आहे, त्याचं नाव काय आहे आणि गाव. सर्व लोक शांत होऊन ऐकत होते. गणू म्हणाला, झालं का तुमचं? आम्ही आमचं घर सोडून आज पुष्कळ दिवस झाले आहेत. तेव्हा आम्हाला घरही नाही आणि गावही नाही. आम्हाला जर गाव नाही तर जमीन आणि खातं कसं असणार? आणि आम्ही आलोय ते तुमचं खातं तपासण्यासाठी नाही. आता मुलाचं नाव, वय मात्र सांगू शकतो ते ऐका. त्याचं वय आहे 25 आणि त्याचं नाव आहे हिंदूराव. हिंदूराव नाव ऐकून बहिरूचे डोळे गरगर गरगर फिरायला लागले. तो कावराबावरा झाला. जिकडे तिकडे हिंदूरावाबद्दलच चर्चा सुरू झाली. पुढं बोला. मल्हारीने डिरकी ठोकली. पुन्हा सर्व लोक शांत झाले. मल्हारी म्हणाला, आम्हाला गाव, घर, आई, बाप सर्व आहे, पण सांगता येत नाही. पाहिजे तर आम्ही आमची सर्व हकीकत सांगतो, पण हिंदूरावाबद्दल काहीच सांगता येणार नाही. का? तर आम्ही नवीन धंदा सुरू केला आहे. मंगला शांतपणे ऐकत होती. गणूच्या व मल्हारीच्या बोलण्यावरून सर्व लोक थंड पडलेले होते. बहिरू सर्व लोकांच्या तोंडाकडे पाहत होता आणि आपण मोठ्या तावाने बोलून फसलो की काय आणि पुढे काय बोलावे याचा तो विचार करीत होता. तोच बोला भैरूदाजी. नारूमामाने मुद्दाम त्याला चिमटा घेतला. मी काय बोलू? सर्वांनीच बोललं पाहिजे. तुम्हीही बोला. मला जे वाटलं ते मी बोललो. तुम्हीच सांगा आता काय करायचं ते. नारू म्हणाला, हे पहा, कृष्णाजीचं खातं किती का असेना ते काही मुलीच्या नावाचं होणार नाही. शिवाय जे खरं आहे ते पाहुण्यांनी सांगून टाकलं आहे. आता लग्न जुळवून आणायच्या 4 गोष्टी करा. तो गणूकडे वळून म्हणाला, तुम्ही मुलगी पाहिली आहे का? गणूने मान हलवीत हो म्हटले. बरं कृष्णाजी, तुम्ही नवरा पाहिला आहे का? कृष्णाजी म्हणाला, हो. मग तुम्हाला पसंत आहे का? हो, परंतु मला मुलीचा विचार काढला पाहिजे आणि हंबीरलाही विचारलं पाहिजे. तेव्हा काय करावं? हे ऐकून गणू म्हणाला, तुम्ही हंबीरचा विचार करून काय सांगणार? याऐवजी आम्हाला सरळ उठून जा म्हणून सांगा. तुमचा हंबीर काय सांगणार ते मी आत्ताच तुम्हाला सांगू शकतो. एवढंच कशाला, तो राहतो कुठं, खातो काय आणि करतो काय हेही आम्ही सांगू. हे सारं आम्हाला ठाऊक आहे. गणूच्या या बोलाने राधाबाईच्या काळजात धस्स झाले. तिच्या डोकीत विचाराचे काहूर माजले. आपला हंबीर नागोजीचा पक्षपाती आहे. तो मंगलाने नागोजीशी लग्न करावे लागेल. तो हिंदूराव विनाकारण हेवा करतो हे सारं यांना कळेल. मग काय होईल? ती मनात म्हणाली, नागोजी वाईट माणूस आहे हे कळून सवरून हा हंबीर त्याचंच ऐकतो. तो त्याची संगत कधीच सोडणार नाही. आपण त्याला पुष्कळ सांगूनही तो हिंदूरावाशी वैर बांधून बसला आहे. तो हे लग्न नाही झालं तरी शुद्धीवर येणार नाही आणि कोणाचंही ऐकणार नाही. उलट जर हे लग्न जुळलं तर
तर कदाचित हंबीर ताळ्यावर येईल. बहिणीकरिता तरी त्याला हिंदुरावाशी सरळ वागावं लागेल. काही झालं तरी हंबीर मंगलाचा सख्खा भाऊ आहे. तिच्या चेहऱ्यावर हर्ष चमकू लागलं. तिला आनंद झाला. तिने मनाशी नक्की ठरवले की लग्न मोडायचे नाही. बाहेर नारोमामा बोलत होता, मला वाटतं तुम्ही असताना हंबीरचा विचार काढायची काही जरूरत नाही. तुम्ही कराल ते त्याला मोडता येणार नाही, म्हणून तुम्हीच आपलं मत सांगू टाका. कृष्णाजी स्तब्ध बसला. एकाएकी म्हणाला, मंडळी, मी हिंदुरावाला फार जवळून पाहिले आहे. त्याच्या घरात जमीन असो नसो मी माझी मुलगी दिली आणि त्याचबरोबर सोप्यात मंगला दिली असे जो तो म्हणू लागला. मंगला दिली. मध्येच नारोमा म्हणाला, दिली खरं, पण कशी? कृष्णाजी म्हणाला, सर्व लग्न मी करून देणार. लग्न ठरलं. सर्व लोकांना आनंद झाला. कोणी सुपाऱ्या फोडू लागले, कोणी पान खाऊ लागले. निरनिराळ्या गप्पा सुरू झाल्या. कृष्णाजीने राधाबाईच्या मनातलीच गोष्ट बोलून टाकल्यामुळे तिलाही फार आनंद झाला होता. आणि मंगला तर लाजाळूच्या झाडाप्रमाणे मुरून बसली होती. तिचे तोंड लाल झाले होते. तिच्या नोकदार नाकाच्या शेंड्यावर व अणीदार हनुवटीवर घामाचे बुंद लोंबत होते. तिच्या मैत्रिणी तिच्या भोवती बसून तिला डिवचून तिची थट्टा उडवत होत्या. मंगला आपलं नाजूक ओठ आपल्या दाताखाली धरून घालतच मुरमुशी हसत होती. त्यामुळे तिचे दात हिऱ्याप्रमाणे दिसत होते आणि ती आपल्या चवळीच्या शेंगाप्रमाणे दिसणाऱ्या बोटांनी जमीन टोकरत होती. तिच्या लांबच्या लांब केसातील एक बट तिच्या सुंदर गालावर चिपकून बसली होती आणि तिच्या कानातील मोती जडित झुबा वाऱ्याने हलणाऱ्या मोतीचुराच्या कणसाप्रमाणे तिच्या गालावर गडबडत होता. नारोमा म्हणाला, नारळ 1 रुपया, साखर एका ताटात घालून आणा आणि मुलीलाही घेऊन बाहेर या. भैरूने पुन्हा एक शंका काढली. तो म्हणाला, मुलीला कशाला आणता? हे लग्न ठरण्यापूर्वी भट नावरस पाहिले का? नारोमा म्हणाला, 5 तिथे परमेश्वर, मग भटजीचं काय जरूर? आणि भटजीला व पंचांगात पाहूनच जर सर्व करायचं असेल तर माणसाला काहीच करता येणार नाही. लग्नच काय, मुहूर्ताशिवाय उसाला पाणी सुद्धा पाजता येणार नाही. आम्हाला मुहूर्ताची वाट पाहत बसावं लागेल. कारण विहीर काढायला, मोठ पुंजायला, जुपायला, नांगराला, कुळवाला, पेरणी करायला, कुणाला घालायचं, साऱ्यालाच मुहूर्त लावून ठेवला आहे. आणि रोज उठून मुहूर्त पाहायचं म्हटल्यावर तर आमचे 12 वाजतील. अहो, मरायसाठी देखील पंचांग चाळावं लागेल. म्हणून म्हणतो, आता नवीन कायदा सुरू करा. काय मंडळी, तुमचं काय मत आहे? त्यांनी सर्व लोकांना विचारले. नंतर सर्वांनी त्याचे म्हणणे कबूल केले आणि अंगावर शाल घालून मंगलाला बाहेर आणले. सर्वांनी तिच्या तोंडात साखर घातली. लग्न ठरले आणि त्याच दिवशी लग्नाचा दिवस नक्की झाला. लग्न 3च दिवसावर आले आणि तेही कृष्णाजीच्या दारातच करायचे ठरले. सर्व लोकांनी आनंदाचा काहूर घेतला. सर्व लोक लग्न नक्की करून घरोघरी निघाले. शेवटी जाता जाता भैरू गणूला म्हणाला, छान झालं, तुपात साखर पडली. नारूनेही सर्वांचा निरोप घेतला. सर्वच आनंदाने परतले. परंतु दुधात मीठ पडल्याप्रमाणे या सर्व आनंदाला दुःखात लोटण्यासाठी, हर्षाचे रुदनात रूपांतर करण्यासाठी आणि हे लग्न जुळवणाऱ्या गावकऱ्यांना थरारून सोडण्यासाठी हंबीर वाट चालत होता, हे कोणालाच माहीत नव्हतं. आपले पुढील व्हिडिओ किंवा पुढील भाग पाहायचे असतील तर स्क्रीनवर जो बेल आयकॉन दिसतोय त्याला तुम्हाला प्रेस करायचा आहे आणि सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. वेलकम टू महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवरती. धन्यवाद.